नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर राजांनी वाजवली चक्क आता कामिनीच्या कानाखाली, तर सगळ्यांसमोर आणला आता कामिनीचा खरा चेहरा. तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ह्या कामिनीने कशाप्रकारे आपल्या कमळीला सगळ्या जगासमोर एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला होता. पण तेवढ्यात मात्र आपल्या ऋषीने खूप हुशारीने मात्र या कामिनीचा डाव कामिनीवरतीच फेटाळला आणि आपल्या कमळीला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. त्याच्यामुळे बिचाऱ्या कमळीला तर वाटतं की ऋषी सरांमुळेच तिला आजपर्यंत एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलेलं नसतं. पण तुम्हाला माहितीच आहे का की अन्नपूर्णा आजींना एवढा मोठा धक्का बसला होता की ज्यावेळेस मात्र कामिनी सगळ्यांना ओरडून सांगत होती की कमळी ही मुळात अन्नपूर्णा आजींची मोठी नात नाहीयेच म्हणून. पण आता तुम्ही पाहिलंच की हा सगळा प्लॅनिंग राजन आणि कमळीने मिळून केला होता. त्याच्यामुळे त्यांचा खरा चेहरा जर सगळ्यांसमोर आला असता तर मग अन्नपूर्णा आजींवरती किती वाईट वेळ आली असती तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आणि दुसरीकडे आता ज्या प्रकारे मात्र तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे कामिनी, रागिनी आणि अनिका तोंडावरती पडल्या, हे सगळं पाहून मात्र एकदम बेस्टच झालं. कारण की ह्यांची लायकी जी होती ना ती योग्य प्रकारे ह्यांच्यासोबत घडलंच. तर दुसरीकडे मात्र आपल्या गौरीला देखील ते सगळं पाहून बरं वाटत असतं. कारण की तिला वाटतं की ऋषी सरांनी आज माझ्या मुलीला वाचवलं, त्याच्यामुळे ह्यांचे उपकार मी आयुष्यभर कधी विसरणार नाहीये. तर दुसरीकडे मात्र आता अन्नपूर्णा आजीने जे काही प्रकार घडलेला असतो त्या ठिकाणी, त्याच्यामुळे ती कमळीची माफी मागते आणि म्हणते की कमळी मला माफ कर. कारण की हे लोकांनी असं काय तुझ्याबद्दल असं काय पसरवलंय, त्याच्यामुळे मला समजत नाही की विश्वास ठेवावा कोणावरती आणि विश्वास ठेवू कोणावरती नाही. त्याच्यामुळे मला काहीच समजत नाही. त्याच्यामुळे प्लीज मला माफ कर जमलं तर. पण हे सगळं ऐकल्याच्या नंतर आपली कमळी एवढी साधी भोळी असती. कमळी म्हणते की अन्नपूर्णा आजी तुम्ही माफी काय मागताय, तुम्ही माफी मागायची काहीही गरज नाही. तर राजन आता कमळीला एवढं सिक्युअर करतो आणि तिला खूप शहाणपणाने गौरीबाबत सगळी काही माहिती सांगतो. आणि त्यावेळेस मात्र सगळं काही राजन गौरीबाबत कमळीला आपल्या सांगत असतो. त्यावेळेस मात्र कमळीला तिच्या स्वतःच्या आईमध्ये पण हेच सगळे गुण दिसत असतात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की कमळीला अजूनपर्यंत हे माहीत नसतं की राजन तिचा खरा बाबा आहे म्हणून. आणि कमळीला फक्त खरं तिच्या आईचं नाव सरू आहे एवढंच माहीत असतं. पण सरूचंच खरं नाव गौरी आहे याबाबत कमळीला कदापि आणि कोणती देखील खबर नसते. पण आता हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर मात्र आपली बिचारी कमळी तुम्हाला माहितीच आहे की खूप डिप्रेसमध्ये गेलेली असते. त्यावेळेस मात्र आता ऋषी सर कमळीच्या जवळ जातात आणि तिला सांगत असतात की कमळी घाबरू नको आणि तू कोणती काळजी देखील करू नको, कारण की सगळं काय नीट आणि ठीकठाकच होईल. पण त्यावेळेस मात्र कमळी हे सगळं ऐकल्याच्या नंतर कमळी म्हणते की ऋषी सर, मला आज समजत नव्हतं की नेमकं काय करावं. पण ऋषी सरांना देखील वाटत असतं की कमळीच मात्र अन्नपूर्णा आजींची खरी मोठी नात आहे. आणि मित्रांनो, खरंच इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडणार आहे की आता ऋषी आणि कमळीच्या लव्ह स्टोरीला इथून पुढे सुरुवात होताना तुम्हाला पाहायला भेटेल. पण आता हा सगळा प्रकार एका साईडला चालू असतो आणि दुसरीकडे मात्र आता बदल्याची आग पेटलेली असते. कारण की कामिनी आणि रागिनी परत एकदा तोंडावरती पडलेले असतात. त्याच्यामुळे त्या एवढ्या प्रचंड चिडतात आणि त्या म्हणतात की आता ह्या कमळीचं काही खरं नाही आहे. कारण की ह्या कमळीने आत्तापर्यंत आपल्याला खूप वेळा चकवा दिला, ती तोंडावरती पडणारच, तर तेवढ्या त्या ऋषीने सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला. म्हणजेच आता मला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून ऋषी पण त्या कमळीला वाचवू शकला नाही पाहिजे आणि ह्या कमळीला मी अशी गायब करून टाकते ना की कोणी ह्या कमळीला वाचवू देखील शकत नाही. तर दुसरीकडे मात्र आपली गौरी सगळ्यांसमोर येऊन सत्य सांगणारच असते. पण तेवढ्यात आपल्या ऋषीमुळे कमळीवरचं हे संकट टाळलेलं असतं. तर दुसरीकडे तुम्ही पाहचाल मित्रांनो, आता सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे राजनला आता एका गोष्टीची भीती वाटत असते की ह्या कमळीला कोणती पण इजा पोचवू शकतात. त्याच्यामुळे कमळीवरती मला लक्ष ठेवलंच पाहिजे. त्यासाठी राजन हा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. पण आता राजनला वाटतं की मला गौरीचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे आणि तिला शोधून लवकरात लवकर ह्या घरामध्ये घेऊन यावं लागेल. त्याच्यासाठी बिचारा राजन सगळीकडे वनवन फिरत असतो आणि आपल्या गौरीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मित्रांनो, आता पुढे असं काय घडणार आहे की याबाबत तुम्ही देखील कधीच विचार केला नसेल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ही कामिनी किती शातीर असते आणि ही चक्क आपल्या कमळीवरती पुढे आता जीवघेणा हल्ला करायचं ठरवते. कारण की तिला माहीत असतं की जर आपण कमळीचा काटा काढला तरच आपल्या ह्या जगामध्ये काही ना काही चालू शकतं. म्हणजेच ही कमळी जर इथून नष्ट झाली तर त्याच्यानंतर मला अडवणारं कोणीच नाही आहे, असं ह्या कामिनीला वाटत असतं. पण कामिनीचा हा सगळ्यात मोठा गैरसमज असतो. कारण की आता तुम्हाला कळेलच पुढे की कमळी आपली कशाप्रकारे ह्या कामिनीचा आणि रागिणीचा माज उतरवते. आणि मित्रांनो, लवकरच सगळ्यांसमोर या कामिनीचा खरा चेहरा येणार आहे. कारण की कामिनीने आत्तापर्यंत केलेल्या पापाची शिक्षा तिला अजूनपर्यंत भेटलेली नसते. तर फायनली आता आपल्या कमळीमुळे ह्या कामिनीला तिच्या पापाची शिक्षा लवकरच पुढे भेटताना तुम्हाला पाहायला भेटेल. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.